नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजूनही जुन्या पत्त्यावरचं आधार कार्ड वापरत आहात का? किंवा तुमचा आधार कार्डमध्ये नाव चुकीचं आहे, कदाचित मोबाईल नंबर बदलला आहे आणि आता OTP येतच नाहीये. अशा छोट्याशा चुकीमुळे बँक खाते, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, PM किसान, पॅन लिंकिंग, पासपोर्ट, सिम कार्ड आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. पण काळजी करण्याची गरज नाहीये, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. कोणती कागदपत्रे लागतात, किती शुल्क भरावे लागते, ऑनलाईन काय करता येते, ऑफलाईन काय करावे, तसेच अपडेट होण्यासाठी किती दिवस लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. आधार हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्त्वाचा ओळख पुरावा आहे. आज जवळपास प्रत्येक सरकारी आणि अनेक खाजगी सेवांसाठी आधारची आवश्यकता असते. त्यामुळे आधारवरील माहिती नेहमी अचूक आणि अद्ययावत असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचं लग्न झाल्यानंतर आडनाव बदललं असेल, नवीन घरात राहायला गेला असाल किंवा मोबाईल नंबर बदलला असेल, तर शक्य तितक्या लवकर आधार कार्डमध्ये ती माहिती अपडेट करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता सर्वात आधी नाव बदलण्याबाबत बोलूया. अनेक वेळा आधार कार्ड बनवताना स्पेलिंग मिस्टेक होते किंवा लग्नानंतर नाव बदलावे लागते. अशा वेळी आधार कार्डमध्ये नाव अपडेट करता येते, मात्र त्यासाठी योग्य कागदपत्रे आवश्यक असतात, जसे की पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळेचे प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेले इतर ओळखपत्र. लक्षात ठेवा, नावामध्ये मोठा बदल असल्यास संबंधित कागदपत्रांमध्येही तेच नाव असणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. आता आपण पत्ता बदलण्याची प्रक्रिया पाहूया. जर तुम्ही नवीन घरात राहायला गेला असाल किंवा दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाला असाल, तर आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे खूप आवश्यक आहे. पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला वीज बिल, पाणी बिल, गॅस बुक, बँक पासबुक, भाडे करार, पासपोर्ट किंवा शासनाने मान्य केलेल्या इतर पत्ता पुरावा वापरता येतो. अनेक सरकारी योजना आणि बँकिंग सेवांमध्ये योग्य पत्ता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आता आपण मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया पाहूया. जर तुमचा जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल किंवा तुम्ही नवीन नंबर वापरत असाल, आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आधार कार्डशी संबंधित सर्व OTP, eKYC आणि पडताळणी याच नंबरवर येतात. मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात किंवा अधिकृत आधार नोंदणी केंद्रात प्रत्यक्षात जावे लागते. सध्या मोबाईलवर नंबर ऑनलाईन बदलण्याची सुविधा उपलब्ध नाहीये. केंद्रात तुमचे बायोमेट्रिक पडताळणी करून नवीन मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडता येतो. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अपडेटमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर आधीपासून लिंक असेल, तर काही माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष आधार सेवा केंद्रात जाणे आवश्यक असते. त्यामुळे आधीच मोबाईल नंबर आधारशी लिंक ठेवणे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आता आपण पाहूया या सर्व प्रक्रियांसाठी किती शुल्क लागते. आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले नाममात्र शुल्क आकारले जाते. प्रत्येक अपडेटसाठी अधिकृत शुल्क भरावे लागते आणि त्याची पावती नक्की घ्यावी लागते, कारण तुम्हाला कधी ते कामीसुद्धा येऊ शकते.
कोणी जास्त पैसे मागत असेल तर याबाबत तुम्ही तक्रार देखील करू शकता. नेहमी अधिकृत आधार सेवा केंद्रातूनच अपडेट करून घ्या. आता अपडेट करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया पाहूया. सर्वप्रथम जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. संबंधित अपडेट फॉर्म भरा. कर्मचारी तुमची माहिती तपासतील आणि आवश्यक असल्यास बायोमेट्रिक पडताळणी देखील करतील. त्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. या स्लिपमध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN असतो. या URNच्या मदतीने तुम्ही तुमच्या अपडेटची स्थिती ऑनलाईन तपासू शकता. आता आपण पाहूया अपडेट होण्यासाठी किती दिवस लागतात. आधारमधील बदल काही दिवसात प्रक्रिया होतात. काही प्रकरणांमध्ये थोडा अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे अर्ज केल्यानंतर लगेच बदल दिसत नाहीत म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. अधिकृत संकेतस्थळावरती URN वापरून वेळोवेळी तुम्ही तुमचं स्टेटस तपासू शकता. आता आपण काही सामान्य प्रश्नांची उत्तरे पाहूया. मोबाईल नंबर बदलण्यासाठी जुना नंबर चालू असणे आवश्यक आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. पण तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. पत्ता बदलण्यासाठी कागदपत्र आवश्यक आहे का? तर मित्रांनो, आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आज अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतली. योग्य कागदपत्रे, योग्य प्रक्रिया आणि अधिकृत केंद्राचा वापर केल्यास हे काम अगदी सहज पूर्ण होऊ शकते.